ती ग्रेव्ही मी कशी बनवली आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। नमस्कार, संगीज लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। नेहमी आपण त्याच पद्धतीने चिकन करून खाऊन जर कंटाळा असेल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही किंवा ही पद्धत ट्राय करा। नक्कीच तुम्हाला आवडेल। करायला पण सोपी आहे आणि खूप टेस्टी किंवा भन्नाट अशी चवीची ही रेसिपी आहे। काहीतरी वेगळी आणि एक तोंडाला आपण चव देणारी, नेहमी तेच पद्धतीने आपण करत असतो, तर थोडं वेगळ्या पद्धतीने करून बघावं म्हणून मी ही एक रेसिपी ट्राय केलेली आहे। याच्यात मी दूध काढलेलं आहे, ओल्या नारळाचं दूध काढलेलं आहे। ओला नारळ फोडून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ते गाळून घेतले, तर त्याचं पहिल्यांदा जे निघतं ते हे घट्ट दूध आहे। अजून एकदा मी हे जो नारळाचा चव आहे तो वाटून घेतला आणि नंतर थोडंसं त्याचं पातळ दूध निघतं, तर ते मी 2 वेळा वाटून असं अर्ध्या नारळाचंच मी दूध काढून घेतलेलं आहे। आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपले खडे मसाले टाकून घेतलेले आहेत। स्टारफूल आहे, तमालपत्र आहे, दालचिनी, मसाला विलायची आहे, साधी विलायची आहे, लवंग आहे, दगडी फूल आहे, काळी मिरी आहे। याच्यातला कुठला एखादा मसाला नसेल आणि नाही टाकलं तरी पण चालेल, घरात जे आपल्याकडे असतात मसाले थोडेफार असतातच प्रत्येकाच्या घरात, तर तेच टाकले तरी पण चालतील। त्याने एक सुगंध आणि फ्लेवर जो आहे चिकनला तो एक छान येतो। नंतर मी 2 मीडियम आकाराचे कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत। बारीक एकदम चिरून ते परतून घेतले आहेत आणि त्याच्यात सोबतच मी या लाल सुक्या मिरच्या 4-5 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्या पण 4-5 मध्ये कट करून टाकलेल्या आहेत। या जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं। मी हे झणझणीत असं हे चिकन बनवलं होतं, कारण मिरची पण हिरवी मिरची, लाल मिरची आणि गरम मसाले याचा थोडासा वापर केला होता आम्ही। त्याच्यात मी लाल तिखट आणि जो आपला साठवणीचा मसाला असतो तो कमी वापरला होता, मग हे तिखटासाठी मी हे जास्त वापरलं होतं। नंतर मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट टाकून ते छान परतून घेतलेलं आहे। त्याचा कच्चापणा गेल्यानंतर कढीपत्ता जो आहे तो मी टाकलेला आहे। कढीपत्त्याने पण एक भाजीला किंवा एक चिकनला एक वेगळा फ्लेवर येतो, तो नक्की तुम्ही एकदा वापरून बघा, त्याची पण चव अप्रतिम लागते। हा फ्रेश कढीपत्ता नव्हता तरी पण मी टाकलेला आहे, तुम्ही तो फोडणीत पण घालू शकता, मी नंतर घातलेला आहे। नंतर इथं एक मोठा टोमॅटो आहे, तो असा मीडियम आकारात कट करून मी तो टाकलेला आहे आणि आता तो मी परतून घेत आहे किंवा तो असा शिजवून घेत आहे। हा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, तो मऊ झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि नंतर झाकून ठेवून थोडासा मऊ केल्यानंतर मी ह्याच्यात थोडेसे अजून मसाले घालत आहे। हिंग घातलेला आहे, लाल तिखट आहे, धना पावडर आहे आणि आपला जो साठवणीतला मसाला असतो काळा मसाला तो घातला आहे आणि हळद घातलेली आहे। एक पाव चमचा हळद आहे, अर्धा चमचा लाल तिखट आहे, पाव चमचाच मी जो साठवणीचा मसाला आहे तो घातला आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। ते पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्या मसाल्याचा जो मसाला व्यवस्थित परतला गेला पाहिजे, कच्चापणा पण निघून जातो आणि त्यात ते छान परतलेलं आहे सगळं। आता याच्यात मी थोडंसं वाटण घालून घेणार आहे, जे कांद्या खोबऱ्याचं अगदी थोडंसं वाटण घालून घेणार आहे, कारण जर आपण ते नारळाचं दूध घातलं तर ते फाटू नये म्हणून। याच्याऐवजी तुम्ही याच्यात थोडंसं बेसन पिठाचा, अगदी थोडासा पिठाचा वापर करू शकता किंवा जे आपले भाजके डाळे असतात त्या पिठाचा पण तुम्ही वापर करू शकता किंवा मग ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ 1 चमचा। बेसन पिठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा मी तर प्रेफर करेन तुम्ही बाजरीचं पीठ घाला, कारण बाजरीचं पीठ चालतं, बेसनच्या पिठाने पण असं चिकट भाजी होते, त्याच्यामुळे तुम्ही बाजरीचं पीठ याच्यात वापरू शकता जर तुम्हाला वाटण वापरायचं नसेल तर, खूप घाई असेल तर। आणि नंतर मी याच्यात चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला मी काहीच लावलेलं नव्हतं, तर ते चिकन मी टाकलेलं आहे आणि आता ते छान परतून घेतलं आहे। परतून घेतल्यानंतर मी त्याला झाकण लावलेलं आहे, मी मीठ वगैरे त्याला काहीच लावलं नव्हतं, असंच हे चिकन आहे ते मी परतून घेतलं। आपल्याला चिकन परतणं पण फार महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थित परतले गेलं तर ते टेस्ट पण छान येते आणि शिजलं पण पटकन जातं व्यवस्थित परतलं तर मी असंच थोडं मध्ये हे करत हे चिकन आहे जे मी ते परतून घेतलेलं आहे। नंतर मी याच्यात मीठ टाकलेलं आहे, मीठ टाकून थोडा वेळ परतून घेतलेला आहे
आणि आता हे जे चिकन आहे ते आपलं छान व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आणि आता मी इथं ही घालणार आहे हे नारळाचं दूध. मी इथं चिकनसाठी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. मिठाचं जेवढं पाणी सुटतं त्याच्यातच मी हे चिकन अर्धं शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर हे जे नारळाचं दूध आहे ते वापरून मी हे चिकन छान मस्त मऊसूत असं हे शिजवून घेणार आहे. नंतर झाकण ठेवून मी बघा हे चिकन छान शिजवून घेतलेलं आहे. अगोदरच मी झाकण ठेवून 50 ते 60% चिकन मी शिजवून घेतलं होतं मिठाच्या पाण्याबरोबरच. मीठ किंवा टोमॅटो मसाले इतर जे पाणी सुटतं त्याच्यासोबत आणि नंतर मी नारळाचं दूध घालून छान हे असं शिजवून घेतलेलं आहे. बघा हे जे चिकन आहे ते एकदम छान मऊ आणि एकदम मस्त असं हे शिजलेलं आहे. कारण मी अगोदरच त्याला पाणी न वापरताच हे जे चिकन आहे ते छान असं शिजवून घेतलं होतं. तुम्ही पाणी जर वापरलं तर थोडंसं त्याची टेस्ट बदलू शकते. त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर न करता अगोदरच परतून किंवा मिठाच्या पाण्यासोबतच शिजवून व्यवस्थित घेतलं आणि नंतर नारळाचं दूध घालून ते छान शिजवून घेतलेलं आहे. आता चिकन छान शिजलेलं आहे. त्याच्यावर छान वरती अशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि आता हे जे चिकन आहे ते नारळाच्या दुधातलं चिकन आहे ते तयार आहे आणि एकदम मस्त आणि छान असं हे चिकन झालं होतं. ऐश्वर्याने भाकरी पण टाकून घेतल्या होत्या. नंतर मी थोडासा त्याला गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही नंतर गरम मसाला नाही वापरला तरी पण चालेल, कारण अगोदर तेलात पण थोडेसे गरम मसाल्यांचा वापर केला होता, त्याच्यामुळे नंतर नाही टाकलं तरी पण चालेल. आणि आता हे चिकन बघा एकदम मस्त असं शिजलेलं आहे, मस्त रेडी झालेलं आहे. मी ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि आता काढून घेतल्यानंतर मी लगेच बसणार आहे जेवायला. तर अक्षयला जेवायला दिलं आणि नंतर मी जेवायला बसलेली आहे. इथं मी अक्षयला वाढत आहे साईडला आणि मी स्वतःला पण वाढून घेत आहे. तर हे जे मी आज बनवलेलं एक वेगळ्या पद्धतीने बनवलेलं जे चिकन आहे ते तुम्हाला आवडलं का? जर रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल मनापासून तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं ते, आणि तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि आता मी जेवण करत आहे. तयार झालेलं आहे चिकन रेडी आणि आता मी बसलेली आहे जेवायला. या तुम्ही पण चिकन खायला जेवायला. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.